नमस्कार मित्रांनो, मी नितीन तोडकर, फाउंडर बिहाइंड द सीन्स प्रो. आपल्या या 90 दिवसांच्या द इंडस्ट्रियल रेडी प्रोफेशनल बनण्याच्या प्रवासामध्ये आज पहिल्या दिवशी तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आणि मला प्रत्येक विद्यार्थ्याचं आज अभिनंदन करायचंय, कारण आज तुम्ही तुमच्या करिअरच्या सक्सेसकडे, तुमच्या करिअरमध्ये सक्सेस मिळवण्याकडे पहिलं पाऊल उचललेलं आहे. तुम्ही आज डिप्लोमा कॉलेजमध्ये शिकत असाल, डिग्री कॉलेजमध्ये शिकत असाल, सायन्स कॉलेजमध्ये शिकत असाल, पण हे जे काही तुमचे सध्या शिक्षण चालू आहे हा एक प्रवास आहे, जो प्रवास तुमचा आयुष्याच्या शेवटापर्यंत चालू राहणार आहे. ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळी आपलं एक ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं की आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहोत, त्याच्यानंतर आपण पुढचं शिक्षण घेऊ, त्याच्यानंतर आपण नोकरीला लागू. पण या सगळ्या प्रवासामध्ये जी गाडी आपल्याला सुखरूप आणि आरामदायक प्रवास देणारी आहे ती म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स, ती म्हणजे लीन थिंकिंग. आणि ह्या गाडीमध्ये बसण्याचा निर्णय तुम्ही घेतलात याबद्दल तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. आज आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालणार आहोत. तर आजचा टॉपिकच असा आपण निवडलेला आहे की द प्रोफेशनल आयडेंटिटी मास्टरिंग फर्स्ट इम्प्रेशन. आता फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे काय हो? आपल्याला आपण लहानपणापासून ऐकलेलं असेल, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. बरोबर, सगळ्यांनी ऐकलेलं आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पण खरंच असं आहे का? आपल्याला शोध घेता आला पाहिजे. पहिलं इम्प्रेशन आपलं कसं असतं, कुणावरही असो, आपल्याला जमतं का होते आज पहिलं इम्प्रेशन टाकायला? कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये एक रूल आहे, 7 सेकंड्स रूल. म्हणजे कुणीही तुमच्या समोर माणूस आला तर आपण त्याला 7 सेकंदामध्ये ओळखायचं असतं. आणि कॉर्पोरेट जगतामध्ये लोक ट्रेंड असतात, ते लोक तुम्हाला गेल्या पहिल्या 7 सेकंड्स मध्ये ते तुम्हाला ओळखतात. म्हणजे आपल्याकडं फर्स्ट इम्प्रेशन डेव्हलप करण्यासाठी किती वेळ आहे? तर फक्त आणि फक्त 7 सेकंड्स आहेत. 7 म्हणजे 7 सेकंड्स आहेत. आपण गेल्या आत इंटरव्ह्यूच्या रूम मध्ये पहिल्या 7 सेकंदात आपलं जजमेंट झालेलं असतं. मग आता या 7 सेकंदामध्ये काय काय बघितलं जातं? तर इंटरव्ह्यूवर आपल्या रूम मध्ये बसलेला असतो, इंटरव्ह्यू जिथे घ्यायचा आहे त्या केबिन मध्ये तो बसलेला असतो. आणि मोस्टली त्याचं लक्ष दरवाजाकडेच असतं नेहमी. जेव्हा तो कॅन्डिडेट आत येणार आहे, पुढचा कॅन्डिडेट जेव्हा आत येणार आहे, तेव्हा त्याचं लक्ष दरवाजाकडे असतं. तर तो बघत असतो की हा कॅन्डिडेट दरवाजा कसा उघडतो, तो दरवाजाच्या आत कसा येतोय, तो मला विचारतोय कसा आत येऊ का म्हणून. तो नॉक करून विचारणार आहे की एक्सक्यूज मी सर, मे आय कम इन, असं विचारणार आहे? कशा पद्धतीने तो विचारणार आहे मला? आणि तो आत आल्यानंतर मी त्याला पहिल्यांदा वरून खालीपर्यंत बघणार आहे, अगदी केसापासून ते खाली आपल्या बुटापर्यंत बघणार आहे. आणि त्या 7 सेकंदामध्ये, 7 सेकंद संपलेले आहेत आपले तिथं, आणि त्या 7 सेकंदामध्ये तो ठरवणार आहे की मला इंटरव्ह्यू ह्याचा कशा पद्धतीने घ्यायचा आहे. म्हणजे जर इम्प्रेशन चांगला असेल तर तो विचार करेल की नाही, आपल्याला हा इंटरव्ह्यू थोडा टेक्निकली छान घेता यायला पाहिजे. जर इम्प्रेशन छान नसेल तर तो म्हणणार नाही, याचा काही इंटरव्ह्यू फक्त टाइमपास म्हणून आपल्याला घ्यायचा आहे, हा कॅन्डिडेट आपल्याला नकोच आहे. म्हणजे आपलं सिलेक्शन किंवा रिजेक्शन याचं पर्सेंटेज कुठं वाढलं किंवा कमी झालं? तर जेव्हा आपण त्या इंटरव्ह्यूच्या रूमचं दार उघडतोय तिथंच आपलं ठरलेलं आहे
की जे 50-50% होते चान्सेस सिलेक्शन आणि रिजेक्शनचे, ते आता आपले चान्सेस ऑफ सिलेक्शन वाढलेले आहेत की कमी झालेले आहेत. हे कुठं ठरलं? हे अजून आपण दारातून आत आलेलो नाहीये. आपण एकच वाक्य बोललोय अजून इंटरव्ह्यूच्या समोर, ते पण कुठलं? एक्सक्यूज मी सर, मे आय कम इन? सर मी आत येऊ का? एवढंच आपण बोललेलो आहोत. आलं का लक्षात? आणि तिथंच आपल्याला जे काही इंटरव्ह्यू आपला कसा जाणार आहे, पुढचा एक अर्धा तास असेल, तो आपला कसा जाणार आहे हे ठरलेलं आहे. म्हणून प्रोफेशनल आयडेंटिटीपेक्षा प्रोफेशनल आयडेंटिटी ही फार महत्वाची आहे. आणि म्हणून आपण आपल्या या 90 दिवसाच्या प्रवासाची सुरुवात ह्या टॉपिकनं करतो. सो in next 25 to 35 or maximum 40-45 minutes, what all things we are going to cover? First thing first, the first impression, the 7 seconds rule, and the visual identity, right? The next topic will be the mindset shift, because today we have the student mindset, right? We are always in learning mode. We are always in comfort zone mode, right? Correct me if I'm wrong. We are in comfort zone. That is called as the student zone, right? Because तुमचे प्रोफेसर्स आहेत, तुमचे एचओडीज आहेत, तुमचे प्रिन्सिपल्स आहेत, त्यांच्या छत्राखाली म्हणा, त्यांच्या पंखाखाली आज सगळे स्टुडंट्स सेफ असतात. मी सुद्धा होतो एकेकाळी. आणि ह्या जो काही आपला जो स्टुडंट झोन आहे किंवा कम्फर्ट झोन आहे, ह्या कम्फर्ट झोनच्या आपल्याला बाहेर जायचं आहे आणि प्रोफेशनल झोन मध्ये एंटर करायचं. मग हा माइंडसेट शिफ्ट आहे. हा काही म्हणजे कॉलेजच्या गेटच्या बाहेर गेलो की प्रोफेशनल झालो असं नाहीये. टू बी अ प्रोफेशनल, it is required to change our mindset. Anywhere you go, anywhere, if you have that student mindset की मी आता ह्या कंपनीमध्ये लागलेलो आहे, तर हे माझे जे काही मॅनेजर आहेत किंवा हे जे काही माझे सिनियर्स आहेत, हे लोक मला सपोर्ट करणार आहेत, हे लोक मला हेल्प करणार आहेत, करतात, नाही असं नाहीये. पण जर तुमचा हाच ऍटिट्यूड राहिला की मला माझे सिनियर्स हेल्प करणार आहेत, माझे मॅनेजर हेल्प करणार आहेत, आणि माझ्याकडून काही चुकलं तरी हे सांभाळून घेणार आहेत, तर हे असं काहीही होणार नाहीये. ते तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणार आहेत. पण एखादी चूक झाली, एखादी मिस्टेक झाली, तर तुम्हाला सांभाळायला कुणीही नसणार आहे. मग त्या सिच्युएशन मध्ये आपण स्टुडंट माइंडसेटनी काम करून उपयोग आहे का? तर नाहीये. तर हा जो स्टुडंट झोन आहे म्हणजे स्टुडंट माइंडसेट आहे, ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडून एक प्रोफेशनल माइंडसेट डेव्हलप करायचं आहे. मग आपण ते कशा पद्धतीने करायचं हे आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत. आणि थर्ड वन इज द सेल्फ इंट्रोडक्शन, मास्टरिंग द फंडामेंटल्स. आता सेल्फ इंट्रोडक्शन, डू यू थिंक I need to explain how to introduce yourself, or not I, anyone in the world needs to explain to you how to tell about you? कुठला टेक्निकल प्रश्न आहे का हा? सिंपल प्रश्न आहे, इंट्रोड्यूस युअरसेल्फ. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर मुलं देताना ततपप करतात. Why do every one of us struggle while answering to this question, the self introduction? Don't you know about yourself? Don't I know about myself? Yes, माझं नाव मला माहिती आहे, माझं गाव मला माहिती आहे, मी कुठे शिकलोय ते माहिती आहे, मी काय शिकलोय हे सुद्धा मला माहिती आहे. मग अजून 4 ह्या गोष्टी सोडल्या तर मला अजून कुठली गोष्ट माझ्याबद्दल माहिती नाहीये. की असं काही आहे की माझ्याकडे सांगण्यासाठी भरपूर काही आहे, पण तुम्ही मला 2च मिनिटं दिलीत,
असा काही विषय आहे का? मग मला ते 2 मिनिटांमध्ये समराईज करता येत नाही, असा काही विषय आहे का? तर नाहीये. 2च मिनिटं स्वतःबद्दल बोलायचं आहे. आता एखादा विषय दिला बोलण्यासाठी तर बोलाल, प्रत्येक जण बोलेल, पण स्वतःबद्दल बोला म्हटलं की मग स्वतःबद्दल मी कोण आहे? माझं नाव नितीन राजेंद्र तोडकर, मी मूळचा कोल्हापूरचा. अरे स्वतःबद्दल बोलायचंय. यू नीड टू स्पीक अबाउट युअर सेल्फ, राईट? सो this has become a problem today. Everyone is suffering, everyone is struggling while introducing themselves, not the others. And this is what we are going to see in our third section. तर आता आपण आपला पहिला टॉपिक स्टार्ट करायचा आहे, दॅट इज व्हॉट इज प्रोफेशनल आयडेंटिटी. म्हणजे तुम्ही हा शब्द कधीतरी ऐकला असेल मूवीज मध्ये वगैरे, किंवा मूवीच्या रिलेटेड क्षेत्रांमध्ये, जसं की फॅशन डिझायनिंग वगैरे असेल, तिथं ते म्हणतात हाऊ यू कॅरी युअर सेल्फ इज इम्पॉर्टंट. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे ड्रेस घालावे लागतात. मग मी एक मूवी बघितला होता, आय गेस, आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट नेम, पण दीपिका पादुकोण या हिरोईनचा तो मूवी होता, आणि त्याच्यामध्ये ती अशा कुठल्या तरी राणीचा रोल करते, आणि त्या राणीचा रोल करताना तिला तो राजस्थानी प्रकारचा डान्स करायचा आहे, आणि तो डान्स करण्यासाठी तिला जो काही कॉस्ट्युम दिला होता, तो कॉस्ट्युम इतका हेवी होता की तिच्या इंटरव्ह्यू मध्ये तिने नंतर सांगितलं की ती जेव्हा अशी गोल फिरायची तो कॉस्ट्युम घालून, राजस्थानी प्रकारचा कॉस्ट्युम होता तो, जेव्हा ती फिरायची गोल तेव्हा ती अक्षरशः त्या घागरा जो असतो त्या घागऱ्याच्या जो पूर्ण फेरा यायचा तो, त्याच्यानं ती खाली पडायची. तिला तो कॅरी करता येत नव्हता सुरुवातीला, पण नंतर तिने ते मास्टर केलं, तिने ते शिकली. यालाच म्हणतात हाऊ यू परसीव्ह युअर सेल्फ ऍट वर्क. आता आपल्याला काही हेवी कपडे घालून जायचेत का? नाही. आता आपल्या डिपार्टमेंट प्रमाणे, किंवा आपलं जे काही सेक्शन असेल, किंवा आपली जी काही इंडस्ट्री असेल, त्याप्रमाणे आपल्याला आपली प्रोफेशनल आयडेंटिटी बनवायची आहे. आता जर तुम्ही म्हणाल की नाही, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी वर्कशॉपमध्ये काम करतोय, आता ऍज अ फ्रेशर मी आता वर्कशॉपमध्ये लागलेलो आहे, मग तिथं जर का मी म्हटलं की नाही असं एकदम सूट बूट टाय घालून, एकदम शूज, प्रोफेशनल शूज वगैरे घालून जा, तर चालेल का हो? तर नाही. मग तो जो तिथला युनिफॉर्म आहे, तो जो तिथला काय म्हणतात त्याला, कॉस्ट्युम तुम्हाला दिलेला आहे, युनिफॉर्म जो तुम्हाला दिलेला आहे कंपनीने डिफाईन करून, तो प्रॉपरली घातला पाहिजे. आज बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये मी व्हिजिट करताना बघतो की कॉलेजेसनी युनिफॉर्म डिफाईन केलेले आहेत स्टुडंटसाठी. एक ठराविक प्रकारचा, ठराविक कलरचा शर्ट आहे आणि ठराविक प्रकारची पॅन्ट आहे. ओके. मग मी एका कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्यांना असं विचारलं, एका वर्कशॉपमध्ये, की तुम्हाला जर हा युनिफॉर्म डिफाईन करायला सांगितला, रिडिफाईन करायला सांगितला, तर तुम्ही कशा पद्धतीने तो रिडिफाईन कराल? तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही एक 3D हे तयार करू, इमेज तयार करू, आणि मग त्या 3D इमेजवर आम्ही प्रत्येक प्रकारचे शर्ट आणि पॅन्ट चेक करू, कलरचे शर्ट आणि पॅन्ट कलर्स, आणि मग कुठला कलर छान वाटेल तो आम्ही सिलेक्ट करू. मग मी म्हटलं ठीक आहे, मग त्याचं तुम्ही इनशर्ट कराल का रे? इनशर्ट करून चेक कराल की असं बाहेर सोडून चेक कराल? तर म्हणाले नाही, इनशर्ट करून चेक करणार, हाताचे पूर्ण बटन वगैरे घालून असा व्यवस्थित आम्ही तो शर्ट चेक करणार, आणि तो छान दिसला तर आम्ही तो फायनल करणार. मग हेच कॉलेजने केलं असेल ना? आज सर्रास मुलं तो युनिफॉर्म विदाऊट इनशर्ट घालतात, त्या पॅन्टच्या खाली चप्पल घालतात. काहीतरी विचार करून तो युनिफॉर्म बनवलेला असेल, पण नाही. आपल्याकडं
प्रोफेशनल आयडेंटिटीला तेवढं महत्वच दिलेलं नाहीये. टेक्निकल आयडेंटिटीला आपल्याकडे खूप महत्व आहे. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण आपल्या एका सेक्शनमध्ये लागू, एका इंडस्ट्रीमध्ये जॉबला लागू, तेव्हा तिथं जो युनिफॉर्म त्यांनी डिफाईन केलेला आहे तिथल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रमाणे तो आपल्याला अडॉप्ट करता आला पाहिजे आणि त्या पद्धतीनंच आपल्याला दिसता आलं पाहिजे. कारण आपले जे काही कलिग्स आहेत, आपल्या सोबत जे काम करणारे आहेत, जे सिनियर आहेत ते आपल्याला जज करतायत हे नक्की आहे, पण आपले जे ज्युनियर्स येतील, जे आपल्या सोबत काम करणारे आहेत, जे दुसऱ्या कॉलेजमधून आलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला जज करतायत. आणि जर पहिलं इम्प्रेशन आपलं खराब असेल की हा मुलगा व्यवस्थित कपडे सुद्धा घालू शकत नाही, तर विचार करा आपल्याला पुढच्या अपॉर्च्युनिटीज मिळतील का? त्याच्यामुळे पहिली जी गुरु किल्ली आहे ती गुरु किल्ली आहे आपली प्रोफेशनल लुक, आपलं प्रोफेशनल अटायर. हे आपलं ही आपली गुरु किल्ली आहे. यशासाठी जी किल्ली आपण टाकून कुलूप उघडलं तर आपल्याला पुढे अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. मग आता आपल्या कलिग्सनी आपल्याला बघितलं, त्यांनी आपल्याला हा चांगला नाही असं डिक्लेअर केलं, आपल्या सिनियर्सने डिक्लेअर केलं, ठीक आहे, तोपर्यंत पण ठीक आहे. पण ह्यात नुकसान फक्त आपलंच होतंय बरं का. पण जेव्हा एखाद्या क्लायंटच्या पुढ्यात आपण जातो आणि तो क्लायंट आपल्याला रिजेक्ट करतो, कारण आपण जेव्हा क्लायंटच्या पुढ्यात जातो तेव्हा वी आर नॉट रिप्रेझेंटिंग आवर सेल्फ, बट वी आर रिप्रेझेंटिंग आवर कंपनी, आवर इंडस्ट्री. देअर रिजेक्शन इज नॉट ऑफ यू, देअर दे आर रिजेक्टिंग एंटायर कंपनी. म्हणजे 10 लोक जी चांगल्या प्रकारे अटायर करून आलेले आहेत ते सुद्धा रिजेक्ट होत आहेत, फक्त आपल्या एका प्रोफेशनल आयडेंटिटी मेंटेन न करण्यामुळे. मग हे झाले इम्पॅक्ट, करेक्ट. आता युनिक व्हॅल्यू प्रेपोजिशन म्हणजे काय हो? तर माझ्या करिअरमध्ये एक कलिग असा मी बघितलेला आहे की ज्याचं नाव मी आयुष्याच्या शेवटापर्यंत काढू शकेन. तो डेली त्याचे शूज पॉलिश करायचा, तो डेली त्याची कार कंप्लीट पुसून घेऊन यायचा. 4 वर्षानंतर सुद्धा त्याची कार नवीन असल्यासारखी दिसायची. 4 वर्षानंतर सुद्धा त्याचे शूज नवीन असल्यासारखे दिसायचे. आणि आमचे शूज मात्र 2 महिन्यात पूर्ण त्या शूजची रया गेलेली असायची. मग विचार करा व्हॅल्यू प्रपोजिशन काय. आज त्या मुलग्याची व्हॅल्यू आपण काय झाली, तर आम्हाला त्या आमच्या 100 जणांच्या डोक्यामध्ये तो फिक्स बसलेला आहे की तो मुलगा असा आहे. मग आम्ही कुणाच्या डोक्यात बसलो का हो? आम्हाला कुणी ओळखतं का? आम्हाला कुणी लक्षात ठेवायचा विचार केला का? व्हॅल्यू कुणाची क्रिएट झाली? ज्यानं आपली प्रोफेशनल आयडेंटिटी मेंटेन केली. मेंटेन करणं फार महत्वाचं असतं. पहिल्या दिवशी तुम्ही एकदम चकाचक जाल आणि दुसऱ्या दिवशी तुमचे शूज पूर्णपणे मातकट झालेले असतील तर चालेल का? तर वी नीड टू मेंटेन द प्रोफेशनल आयडेंटिटी टू इम्प्रूव्ह आवर युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन. आणि मग आपण अशा पद्धतीनं जर का आपलं अलाइनमेंट असेल, ज्या आपल्या व्हॅल्यूज आहेत, म्हणजे आपण कसे दिसतोय, आपला अटायर कसा आहे, आपण कशा पद्धतीनं स्वतःला प्रेझेंट करतोय, त्याच्यासोबत आपल्या ऍक्शन्स अलाइन होत जातात. यातून आपल्याला कॉन्फिडन्स मिळतो. मेन काय असतं, पहिल्यांदा एखाद्या क्लायंट समोर मीटिंगसाठी गेलो आणि जर मी गचाळ असेल, म्हणजे राहिलो असेल कदाचित, ओके, माझा शर्ट इनशर्ट केलेला नसेल किंवा हँड स्कफ वर असे फोल्ड केलेले असतील किंवा व्हॉट एव्हर रिझन काही असेल, आपण जर थोडे प्रोफेशनल नसलो दिसत आणि आपण क्लायंटच्या त्या ऑफिसमध्ये गेलो आणि आपण बघतोय की चारी बाजूला एकदम व्यवस्थित प्रोफेशनली अटायर असलेली व्यक्तिमत्व आपल्याला दिसत आहेत इकडून तिकडून फिरताना, तर आपला कॉन्फिडन्स पूर्णपणे त्या ठिकाणी तिथं ढासळून जातो. आणि मग जेव्हा ऍक्च्युअल मीटिंग असते तेव्हा आपण जे मुद्द्याचं आहे ते बोलूच शकत नाही, कारण आपण सेल्फ ऑब्सेशन मध्ये त्या झोन मध्ये निघून गेलेलो असतो. म्हणून प्रोफेशनल आयडेंटिटी ही फार महत्वाची आहे. मग आता ही प्रोफेशनल आयडेंटिटी जी काही आहे, ही प्रोफेशनल आयडेंटिटी कधी जज होते? तर पहिल्या 7 सेकंद.
काही वेळा तर जे इंटरव्ह्यूअर असतात त्यांच्या समोर एक कम्प्युटर असतो, त्याच्यात सीसीटीव्ही असतो आणि त्या सीसीटीव्ही मधून सीसीटीव्हीचे कॅमेऱ्यातून तिथं दिसत असतं त्याला आणि तो त्यातूनच बघत असतो की बाहेर तो कॅन्डिडेट कशा पद्धतीने वावरतोय. म्हणजे तुम्ही त्याला भेटलात ना, त्याच्यासोबत तुम्ही संवाद साधलात, भले तुमच्याकडे हाय लेवल ऑफ कम्युनिकेशन स्किल्स आहेत, पण ते तोंड उघडायला चान्स तरी मिळाला पाहिजे ना. म्हणजे त्याच ठिकाणी तुम्हाला रिजेक्ट व्हावं लागतं. मग तुमचा जो काही टेक्निकल स्किल सेट असेल, तुमचा जो काही सॉफ्ट स्किल सेट असेल, ह्याला काही व्हॅल्यू राहिली का? तर नाही. कारण ते इथूनच बघतायत कॅमेऱ्यातून, बाहेर मुलगा तो कसा वावरतोय, तो कसा बोलतोय, तो त्या रिसेप्शन वरती जी काही रिसेप्शनिस्ट बसलेली तिच्यासोबत तो कसा बोलतोय, तिच्याकडून तो इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने घेतोय काढून, तो कशा पद्धतीने वावरतोय इकडून तिकडून, हे तिथं बघितलं जातं. आणि कधी कधी हे पहिले 7 सेकंड तुमच्या माहितीच्या तुम्हाला माहिती पडायच्या आधीच हे पहिले 7 सेकंद तुमचे निघून गेलेले असतात. आणि मग कधी कधी आपल्याला एक चान्स मिळतो त्या इंटरव्ह्यू रूमचं दार उघडण्याचा आणि तिथून जे काही आपल्याला ते बघतात आणि पहिल्या 7 सेकंदात आपलं जजमेंट होतं पहिला शब्द बोलायच्या आधीच. त्याच्यामुळं नेहमी आपल्याला आपला अटायर, आपले कपडे नेहमी प्रोफेशनली फिट असेच ठेवावे लागतील आणि त्याला पर्याय नाही. मग तुम्ही कुठेही जा. आता नोकरीबद्दल आपण बोलतो, तिथं थोडस आपण सब्जेक्ट सोडून बाजूला जाऊ. आता जे इथं विद्यार्थी आहेत, मुली असतील मुलं असतील, प्रत्येकाचं आता लग्न होईल पुढच्या 2-4 वर्षात, 5 वर्षानंतर तुमचं लग्न होईल. मग लग्नासाठी जेव्हा तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना घेऊन मुलगी बघायला जाल किंवा मुलगा बघायला जाल, तेव्हा तुम्ही कसे जाणार हो? तेव्हा तुम्ही असेच गचाळ जाणार आहात का? गेलात तर मुलगी पसंत करेल का तुम्हाला ती, किंवा तो मुलगा तुम्हाला पसंत करेल का? तर नाही करणार, माहिती आहे आपल्याला. मग आपल्याला आपला पेहराव कशा पद्धतीने ठेवला पाहिजे. मग हे जे काही रूल्स सांगतोय मी आता मगापासून, जे इतके रूल्स सांगितले मी अर्धा तासात, हे रूल्स फक्त इंडस्ट्रीसाठी महत्वाचे आहेत का? तर नाही. हे रूल्स आपल्या वैयक्तिक, आपल्या पर्सनल जीवनामध्ये सुद्धा महत्वाचे आहेत. म्हणून हे रूल्स, या रूल्सची आपल्याला प्रॅक्टिस करता आली पाहिजे. आपण रोज कॉलेजला येताना फॉर्मल शूज, पॅन्ट आयरन केलेली, शर्ट आयरन केलेला, इनशर्ट करून, हँडकफ्स न करता बटन्स लावून, वरचं हे बटन लावून आपण कॉलेजमध्ये आलं पाहिजे. बघा तुम्ही मॅनेजमेंटच्या कॉलेजची मुलं असतात ना, ती एकदम व्यवस्थित येतात, कारण त्यांना मॅनेजमेंट मध्ये त्यांना प्रेझेंटेशन, त्यांचं स्वतःच त्यांचा रोलच अशा पद्धतीचा असतो की त्यांना स्वतःला प्रेझेंट करून स्वतःला सेल करायचं असतं रोज. आपल्याला ते रोज नाही करावं लागत म्हणून आपण त्याला एवढं सिरियसली घेत नाही, पण हे फार महत्वाचं आहे आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा. म्हणून ही 7 सेकंड आपल्या आयुष्यातली फार क्रुशल 7 सेकंड आहेत. Now, after we saw what is professional identity, see, I have shared some insights from the industry, right? If your professional identity is not maintained, what can happen to you? What can happen to your organization? But by telling those, what I can say, circumstances of not following the or not maintaining the professional identity, or the consequences, it is not possible to inculcate that professional identity behavior in our mind. Because मी आता एक उदाहरण दिलं होतं की कॉलेजमध्ये युनिफॉर्म आपला इतका छान डिझाईन केलेला असतो, पण आपण इनशर्ट न करता हाताची घडी, हाताचे जे काही स्लीव्ज आहेत ते आपण फोल्ड करून येतो आणि आपण शूज पण घालत नाही. मग अशा पद्धतीनं काय येतो आपण हो? अशाच पद्धतीनं तुम्ही जस्ट एक विचार करा.
Would you be able to go to your office in such attire? No. Then, from where you're getting that confidence to come in such attire in your college? Because here you are in comfort zone. What max worst can happen? Only loss of some marks, right? But in industry, what will be the loss? You will lose your job opportunity, right? आणि म्हणून आपण तिथं त्या सिरियसनेसने जातो, तिथं त्या सिरियसनेसचा जायचा प्रयत्न करतो आपण, आणि तेच आपण कॉलेजमध्ये येताना मात्र ह्या गोष्टी फॉलो करत नाही. म्हणून आपल्याला ह्या ज्या काय आपण आता फॉलो करतोय हॅबिट्स, प्रॉपर अटायर नसण्याच्या, ह्या गोष्टींचा पुढे जाऊन फार त्रास होतो. आपल्याला इस्त्री केलेले कपडे घालायची सवय राहत नाही, आपल्याला इस्त्री करता येत नाही, हा पहिला भाग. फर्स्ट प्रॉब्लेम इज वी कॅनॉट आयरन आवर ओन शर्ट. But if we start this from today itself, when we are going for an interview or when we are entering into an industry, it will be easy for us. Like, for example, मी स्वतः कॉलेजमध्ये आमचे एचओडी सांगायचे आम्हाला, नितीन, दिस इज नॉट द वे टू कम टू द कॉलेज. दाढी वाढवून, मिशा वाढवून, असं कोल्हापुरी रुबाब. काय कोल्हापुरी रुबाब, हात पूर्ण स्लीव्स फोल्ड करून, कोल्हापुरी चप्पल घालून कॉलेजमध्ये. मग कॉलेजमध्ये आलात की फॅशन शो साठी आलात, असे विचारायचे सर. आणि मग that time I used to tell him, sir, these are the 4 years only. After this, I have to maintain the professional identity. Right, sir? So please allow us now. He told us at that particular point of time, नितीन, ही सवय असते, सवय चांगली लागली तर ठीक आहे, नाही लागली तर पुढे जाऊन त्रास होतो. आणि ह्या गोष्टीचा त्रास मला पहिल्या जॉबमध्येच झाला, जेव्हा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये क्लीन शेव मॅन्डेटरी असते, दाढी अजिबात चालत नाही. आणि तिथं गेल्यानंतर जी दाढी करायची सवय नव्हती, त्याचा फार त्रास झाला. कित्येक वेळा मॅनेजरचा ओरडा खावा लागला, कित्येक वेळा कपडे इस्त्री पण करायला शिकलो नाही कधी कॉलेजमध्ये असताना. त्याचा तोटा तिथे गेल्यावर झाला. म्हणून मी माझ्या स्वतःच्या एक्झाम्पल मधून तुम्हाला या गोष्टी सांगतोय. मग आता आपण या गोष्टी कशा करायच्या आहेत, कशा करू शकतो, तर आपला माइंडसेट बदलावा लागेल. आपला जो सध्या कम्फर्ट झोन मधला माइंडसेट आहे, त्याला आपल्याला अकाउंटेबल माइंडसेट बनवावं लागेल. व्हॉट डू यू मीन बाय अकाउंटेबल माइंडसेट? तर whatever activities done by me, I am the only responsible and accountable person for the consequences of that activity. हा ऍटिट्यूड आपल्याला इनबिल्ट करावा लागेल, इनकल्टिकेट करावा लागेल. आज मी जे काही करणार आहे माझ्या कॉलेजमध्ये, माझ्या लाईफमध्ये, माझ्या करिअरमध्ये, त्याची संपूर्ण जबाबदारी ही माझी असेल, हे आपल्याला, ही जाणीव आपल्याला झाली पाहिजे. कॉलेजमध्ये आपण वेट करत असतो,
आपल्याला सिलेबस कधी मिळेल, मग सिलेबस मिळाला की त्या सिलेबस पुरतं मर्यादित आपल्याला अभ्यास करायचा आहे, मग काहीतरी प्रोजेक्ट सांगतील, मग त्या प्रोजेक्ट पुरतं मर्यादित आपल्याला काम करायचं आहे. बट वेन वी एंटर द इंडस्ट्री, सिनॅरिओ कम्प्लिटली चेंजेस. We must work to get the ultimate results. नाही मिळाले तर इट इज not only our loss, but also it is the loss of entire organization. And so, in recent past, the pharmaceutical industry has introduced a new concept called as non-negotiables. We will not listen to any excuse. हे एक्सक्यूज मी फक्त रस्त्यातून जाताना कोणी मध्ये आलं तरच म्हणण्यापुरतं. कुठल्याही कारणासाठी कुठलंही कारण आम्हाला ऍक्सेप्टेबल नाही. राईट फर्स्ट टाइम हाच अप्रोच प्रत्येक एम्प्लॉईचा असला पाहिजे. सेम जर आपण कॉलेज लेवल पासून, कॉलेजमध्ये असल्यापासून जर आपण सेम प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, राईट फर्स्ट टाइम, नॉन नेगोशिएबल, तर आपल्याला इंडस्ट्रीत गेल्यानंतर जो काही त्रास होणार आहे, तिथे गेल्यानंतर तिथल्या कल्चरमध्ये आपल्याला ढालून घेण्यासाठी तो त्रास आपला कमी होईल. आणि म्हणून प्रोएक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. जर मी माझ्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी जबाबदार आहे, इफ आय एम responsible and accountable for each and every activity done by me, automatically my mindset changes to problem solving mindset. मी त्या प्रॉब्लेमवर एक्सक्यूज देत नाही बसणार. आता मला फॉर एक्झाम्पल, आपल्याला घरातून एखादं काम सांगण्यात आलेलं आहे की आज तू जाऊन इलेक्ट्रिसिटीचं बिल भरून ये. हा, आता सगळे मोबाईलवरनं भरतात, युपीआय वरनं. आता म्हणाल की नाही मी मोबाईलवरनं पटकन भरलं, असं नाही. जस्ट फॉर एक्झाम्पल, बिल तुम्हाला तिथं बिल भरणा केंद्रामध्ये जाऊन भरायचंय. ओके, तर ही जबाबदारी कुणाला दिली आहे? बिल भरायची तुम्हाला दिलेली आहे, बरोबर आहे. पैसे कुणाकडे दिलेले आहेत? तुमच्याकडे दिलेले आहेत. मग ते पैसे आणि ते बिल सेफली त्या बिल भरणा केंद्रापर्यंत न्यायचे आणि ते बिल भरायचं आहे तिथं. आपल्याला सगळे पैसे तिथं जमा करायचे आहेत सेफली. ही जबाबदारी कोणाची आहे? ही आपली जबाबदारी आहे, दिली आहे आपल्याला, बरोबर आहे. मग आता आपण जबाबदारी दिली आहे, मग आपण त्या बाबतीत कसं काम करणार आहोत? आपण प्रोएक्टिव्हली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहोत. आपण ते पैसे असेच वरच्या खिशात ठेवून जाणार आहोत का? 1000 रुपये, 1000 रुपये ते असेच ठेवून जाणार आहोत का? आपल्याला माहिती आहे ते 1000 रुपये जर कुठं पडले, ते 1000 रुपये जर कुठं गहाळ झाले, तर आपल्याला घरातून काय मिळणार आहे? शाबासकी तर नक्कीच नाही मिळणार आहे. मग आपल्याला माहिती आहे की आपल्याकडून जर 1000 रुपये हरवले तर आपल्याला कॉन्सिक्वेन्सेस काय काय फेस करायला लागणार आहेत. मग म्हणून आपण काय करतो? ते 1000 रुपये आपल्या पाकिटाच्या चोर कप्प्यात ठेवतो, बरोबर आहे ना? सगळे असंच करतात. एखाद्या वेळेस बाबांनी सांगितलं असतं की ही कॅश आहे घरात जमलेली, ही तू कॅश बँकेत जाऊन जमा करून ये, तर तिथे गेल्यानंतर सुद्धा आपण 10 वेळा असे इकडे तिकडे बघत असतो. कुणी नाही बघत तर नाही ना, माझ्याकडे आहेत तर 500 रुपये भरायचे बँकेत, पण बघतंय का कुणी माझ्याकडं? माझे 500 रुपये कुणी घ्यायला टपलंय का इथे? प्रोएक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आपण अलर्ट असतो जेव्हा आपण अकाउंटेबल, जेव्हा आपण स्वतःला रिस्पॉन्सिबल म्हणतो, तेव्हा आपण अलर्ट असतो आणि त्याच्यामुळं आपण चूक करत नाही आणि मग नो एक्सक्यूज कल्चर ऑटोमॅटिक डेव्हलप होतं. माझ्या पहिल्या जॉबला जाण्याच्या वेळेस माझ्या एका काकांनी मला एक वाक्य सांगितलं होतं की नितीन, जबाबदारी कुणीही द्यायला येत नाही. या जगात
तुला जबाबदारी द्यायला कुणीही येणार नाही. तुला 2 पावलं पुढे जाऊन म्हणावं लागेल की सर मला ही जबाबदारी द्या. आणि मी ते वाक्य आजपर्यंत तंतोतंत पाळलेलं आहे. मी माझ्या प्रत्येक जॉब रोल जेव्हा मी स्विच केलाय तेव्हा मी स्वतः अप्रोच झालेलो आहे माझ्या मॅनेजर्सना, माझ्या सिनियर्सना, की सर मला नवीन रोल हवा आहे, मला ही नवीन जबाबदारी हवी आहे. आणि मला आज माझी अशी इच्छा आहे की मी ते वाक्य तुम्हाला ट्रान्सफर करावं. मुलांनो, जबाबदारी या जगामध्ये कुणीही द्यायला येत नाही. तुम्हाला 2 पावलं पुढे येऊन म्हणावं लागेल की मला ही जबाबदारी द्या. आपले बाबा रोज जातात बँकेत पैसे भरायला. कोणाचे बाबा बिझनेसमॅन असतील, त्यांच्याकडे रोज कॅश जमा होत असेल, मग ते रोज जात असतील बँकेत पैसे भरायला, तर आपण म्हणलं पाहिजे की बाबा आज मी जातो पैसे भरायला, आज मला सुट्टी आहे कॉलेजला. कॉलेजमध्ये जेव्हा एखादा प्रोग्राम अरेंजमेंट चालू असते तेव्हा आपण आपल्या एचओडींकडे जाऊन म्हटलं पाहिजे, सर आय विल टेक दिस रिस्पॉन्सिबिलिटी. सरांना काहीही मिळणार नाहीये त्यातून, बाबांना सुद्धा त्यातून काही मिळणार नाहीये, अनुभव तुम्हाला मिळणार आहे. आणि ह्या अनुभवाचं फळ तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये, जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाणार आहात, जेव्हा तुम्ही स्वतः तिथं असणार आहात, तेव्हा तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आपल्याला ओनरशिप कडे आपली पावलं वळवायची. कारण टायटलच या स्लाइडचं तुम्ही बघू शकता की यू आर द पायलट. आता हे सगळं जे काही विमान आहे, आतापर्यंत आपले बाबा पायलट होते, पण ते बाबा सुद्धा आता मागे जाऊन बसणार आहेत पायलटची सीट रिकामी करून, आणि त्या आपल्याला पायलटच्या सीटवर आपल्याला जाऊन बसायचंय आता. मग त्या पायलटवर बसणं म्हणजे काय, तर जबाबदारी, अकाउंटेबिलिटी, ओनरशिप. कारण कंपनीमध्ये असू द्या, घरी असू द्या, कॉलेजमध्ये असू द्या, तुम्ही जबाबदारी घेतली, तुम्हाला अनुभव मिळणार आहे आणि त्यातून तुमची ग्रोथ होणार आहे. अदरवाईज कॉलेजमध्ये 600 विद्यार्थी आहेत, घरी आपण नाही केलं तर 4 माणसं अजून आहेत, आणि कंपनीमध्ये 6000 माणसं आहेत. तुम्ही जबाबदारी नाही घेतलीत, इफ यू वोंट बिकम अकाउंटेबल, इफ यू वोंट बिकम अ रिस्पॉन्सिबल पर्सन, यू वोंट ग्रो. 6000 लोक तिथं कंपनीत काम करतात, 6000 लोकांच्या जीवावरती ती कंपनी मोठी होणारच आहे. तुम्ही एकट्यानं जबाबदारी नाही घेतली, तुम्ही एकट्यानं नाही काम केलं तरी काही फारसा फरक पडणार नाहीये. सिमिलर वे कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही आज जबाबदारी घ्यायला नाही गेलात, सर तो प्रोग्राम आहे ना 2 दिवसांनी, त्याचं अँकरिंग मी करेन सर, असं जर का तुम्ही नाही म्हणायला गेलात, तरी सरांच्याकडे 10 ऑप्शन्स आहेत आणि ते 10 मुलं तयार आहेत ज्यांनी ह्याच्या आधी सुद्धा ते केलेलं आहे अँकरिंग. So mark this point, you are the pilot. Your growth is your own responsibility, not your employers, not your professors, not your parents. And so stop asking what will the company do for me, and start asking what can I do for the company that makes me independable or indispensable. What is mean by independable and indispensable? जर तुम्ही छान प्रकारे काम नसाल करत, जर तुम्ही जबाबदारी घेऊन काम करत नसाल, जर तुम्ही पुढे येऊन म्हणत नसाल की मी हे काम करतो, तर कंपनी जेव्हा 10 माणसं काढायची वेळ येईल कंपनीवर, 50 10 माणसं आपल्याला कमी करायची आहेत, तेव्हा पहिले नाव कोणाचं असणार आहे? ऑब्व्हियसली तुमचंच असणार आहे. कारण ते काय म्हणणार, हा माणूस ना कधी पुढे येऊन मला म्हणतो की मी हे काम करतो, मी ही जबाबदारी घेतो, ना काय, हा नेहमी सॅलरीचं सर इन्क्रीमेंट कधी येणार हे विचारायला येतो. काढणार कुणाला पहिल्यांदा? डिस्पेन्स्ड. Correct? Agree with me? Okay. So now we will move to the next topic. आता
आपण जेव्हा हा व्हिडिओ सुरू केला होता तेव्हा आपण काही पेन पॉइंट्स मांडले होते, ज्याच्यामध्ये हा एक पेन पॉइंट होता की टुडे द स्टुडंट्स आर नॉट एबल टू इंट्रोड्यूस देमसेल्व्स. म्हणून आपण हा पर्टिक्युलर पॉइंट या सेशन मध्ये इन्क्लूड केलेला आहे. बरोबर आहे. पण आता हा पेन पॉइंट राहिलाय का? कारण आपण बघितलं, कॉन्फिडन्स मिळण्यासाठी पहिल्या 2 गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तुम्ही कधी कॉन्फिडेंटली बोलू शकणार आहात? जर तुमचा अटायर प्रॉपर असेल, जर तुमचा प्रेझेन्स प्रॉपर असेल. जर माझे कपडे चांगले नसतील, जर माझा पेहराव चांगला नसेल, तर मला कॉन्फिडंट वाटेल का बोलण्यासाठी? जर माझे केस नीट विंचरलेले नसतील, जर मला चेहऱ्यावरती पूर्ण असा घाम वगैरे आलाय आणि असं आय एम नॉट लुकिंग गुड, तर मला बोलायचा कॉन्फिडन्स येईल का हो? नाही येणार. पण आपण त्याच्यावरती पण काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण माइंडसेट वरती काम केलेलं आहे. ऐकलं आपण आता थोड्या वेळापूर्वी. माइंडसेट आपण आपला कशा पद्धतीचा असला पाहिजे. आपल्याला स्टुडंट झोन मधून प्रोफेशनल झोन मध्ये ट्रान्झिशन व्हायचंय, आणि मग त्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल, तर आपण त्याचं रूट कॉज पण हे केलेलं आहे, काम केलेलं आहे. करेक्टिव्ह ऍक्शन सुद्धा आपण त्याची बघितलेली आहे. रूट कॉज काय आहे, तर आपण कम्फर्ट झोन मध्ये आहोत, त्याच्यामुळे आपण आपला माइंडसेट आपला त्या पद्धतीने झालेला आहे. मग आपल्याला आता या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? वी मस्ट से I will take this responsibility and I will be the accountable person for this particular activity. आता हे म्हटलं म्हणजे मी अभ्यास पण करणार त्या गोष्टीचा, मी जबाबदारी घेतली आहे. बरोबर. मग आता माझ्याकडे कॉन्फिडन्स वाढलेला आहे. बरोबर आहे. आता मी जर ह्या 2 गोष्टी प्रॉपरली फॉलो केलेल्या असतील तर सेल्फ इंट्रोडक्शन तेवढा अवघड आहे का? नाहीये. तर आपण सेल्फ इंट्रोडक्शन मध्ये नेमकं काय बोलावं याबद्दल आता आपण थोडं जाणून घेऊया. आपण सुरुवातच एक जेफ बेझोस म्हणून व्यक्ती आहे, त्याने असं लिहिलेलं आहे की पर्सनल ब्रँडिंग इज व्हॉट पीपल से अबाउट यू व्हेन यू लीव्ह द रूम. आता हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघताय किंवा तुमच्या लॅपटॉपवर बघताय, तुमच्या घरी बसून बघताय, ऑनलाईन आहे हे सगळं. बरोबर. हा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, ह्याच्यामध्ये आपलं इंटरॅक्शन नाहीये. मग मला हा विचार करावा लागतो व्हिडिओ बनवताना किंवा प्रेझेंटेशन बनवताना की माझी ऑडियन्स माझ्याबद्दल काय विचार करेल, माझं पर्सनल जे काही ब्रँडिंग आहे ते कशा पद्धतीने तयार होईल, हा विचार मला करावा लागतो जेव्हा मी हे प्रेझेंटेशन बनवतो किंवा मी जेव्हा अशा ऑफलाईन रेकॉर्डिंग वगैरे बनवतो. हे टेन्शन मला तेव्हा नसतं जेव्हा मी डायरेक्ट इन पर्सन आपण डिस्कशन करत असतो, तेव्हा मला हे टेन्शन नसतं, कारण इंटरॅक्टिव्ह सेशन असतं. पण आता हा विचार करावा लागतो. मग आपल्याला पर्सनल ब्रँडिंग कशा पद्धतीने करता आलं पाहिजे. पर्सनल ब्रँडिंग म्हणजे नेमकं काय हे आपण आता प्रोफेशनल आयडेंटिटी आणि माइंडसेट शिफ्ट मध्ये बघितलेलं आहे. त्याच्या पुढची स्टेप आहे प्रोफेशनल ब्रँडिंग मध्ये, ती म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शन. सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे काय? तर नमस्कार, माझं नाव नितीन राजेंद्र तोडकर, मी मूळचा कोल्हापूर गावचा, माझा पत्ता साने गुरुजी वसाहत कोल्हापूर, मी 8 डिसेंबर 1992 साली माझा जन्म झाला. आता ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, ह्या गोष्टी तुम्हाला रिलेव्हंट आहेत का? मी माझ्या इंटरव्ह्यू मध्ये जाऊन जर का ह्या गोष्टी सांगायला सुरुवात केली तर तो इंटरव्ह्यूवर मला ठेवून बसवून देईल का तिथे? तो म्हणेल
धन्यवाद, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. ते डायरेक्ट सांगत नाहीत कधी निघा म्हणून. ते म्हणतात आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. म्हणजे समजून जायचं आपण रिजेक्टेड आहोत. मग आपण कशा पद्धतीनं आपलं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. व्हॉट शुड आवर नॅरेटिव्ह बी. आपण ह्याचा एक थोडक्यात जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने आपण आपलं नॅरेटिव्ह कंट्रोल करायचं आहे, कशा पद्धतीने आपण बोलायचं आहे. आता परफेक्ट इंट्रोडक्शनचं एक टेम्पलेट असतं. त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. प्रकार नाही, 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे हू, दुसरी आहे व्हॉट आणि तिसरी आहे सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे वाय. हू. आता फॉर एक्झाम्पल मी माझा इंट्रोडक्शन देतो. ओके. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज नितीन राजेंद्र तोडकर and I am the founder of Behind the Scenes Pro. Okay? Then मी काय करू? तू नितीन राजेंद्र तोडकर आहेस, तू फाउंडर ऑफ बिहाइंड द सीन्स प्रो आहेस, मी काय करू? बरोबर? यानं काही इंट्रोडक्शन माझा पूर्ण होतोय का? नाही होत आहे. पुढची स्टेप महत्वाची आहे. व्हॉट. माझे कोर स्किल्स काय आहेत, मी कोण आहे. आता मी माझं जे काही आयडेंटिटी आहे ती सांगितलेली आहे, पण आता मी कोण आहे हे सांगणं गरजेचं आहे. लेट अस स्टार्ट अगेन. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज नितीन राजेंद्र तोडकर. आय एम फाउंडर ऑफ बिहाइंड द सीन्स प्रो. The Behind the Scenes Pro works for digital marketing and online coaching. I have started Behind the Scenes Pro based on my key core skills, namely Black Belt in Lean Six Sigma, Master in Microsoft Excel, Master in Microsoft PowerPoint, Master in Microsoft Power BI, Master in Speaking English, Master in Communication Skills, Certified Investigator in Pharma Industry, Qualified Quality Management System Professional, experienced in computer system validation, and experienced in process automation. Now, was this introduction helpful to you? If you belong to my industry, this introduction was quite good, okay, fine. But unless, again the same question was there, right? What should I do? You are Nitin, you're founder, you're Lean Six Sigma Black Belt, you have my MS Excel, PowerPoint, Power BI expert, whatever it is, English speaking, investigator, everything. What should I do? मला काय त्याचा फायदा? Here comes the core part of your introduction. Why? I have told you who am I, what kind of work we do in the Behind the Scenes Pro, and how we built, on which basis we built this Behind the Scenes Pro, which skills are there. I have told you everything. Now the main part, to lock the audience. Till now, audience is not listening actively. Now in this third section, audience will start listening actively. Because here you are going to mention the purpose. We have started Behind the Scenes Pro with a purpose to educate 1 lakh
rural and semi-urban students about self-introduction, the communication skills, the lean thinking, and if these 1 lakh students are transitioned from their 0 version to version 1, where they can communicate with the world easily, they are going to lead the industry. Now, how was this introduction? Because in every step of our life, why is important. In some lectures, in a couple of days, we will see the importance of why. Not now. But why is always important. I have shown you why is important, right? Now you have got some interest in my introduction because I said I want to educate 1 lakh students. Agree with me? Right? So, let us see the evidence pillar. Now, till now, the introduction was just text, or what I can say, the just एक साधारण इंट्रोडक्शन होता हा, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रूफ दिलेले नाहीये. मी सांगतोय फक्त की मी हे सगळं केलेलं आहे आणि माझं पर्पज बिहाइंड द सीन्स प्रो ही एजन्सी रन करण्यामागे माझा पर्पज हा आहे. पण एवढ्यावरती समोरचा माणूस माझ्यावरती विश्वास ठेवून माझा ऐकायला बसेल का? तो मला पुढची त्याची 10 मिनिटं देईल का? तर नाही देणार. कदाचित देईल, कदाचित नाही देईल. 50% 50%. बरोबर? मग आता हे 50%चं मला 70 ते 80% किंवा 90% किंवा 100%कडे जर न्यायचं असेल तर हे पुढचे 4 पिलार आहे, जी आपली चौथी स्टेप आहे आपल्या इंट्रोडक्शनची. आतापर्यंत मी सांगितलं मी कोण आहे, माझे कोर स्किल्स आणि माझा पर्पज ऑफ स्टार्टिंग द फर्म और ऑफ स्टार्टिंग दिस ऍक्टिव्हिटी. करेक्ट? आता मला तुम्हाला प्रूफ द्यावे लागतील. आता प्रूफ म्हणजे माझ्याकडे वेगळ्या प्रकारचे आहेत. तुम्ही म्हणाल आम्ही काही अजून केलेलंच नाही तर आम्ही कसे प्रूफ देणार? हो, तुम्ही केलेलं आहे, भरपूर काम केलेलं आहे. तुम्ही कॉलेजमध्ये प्रोजेक्ट तुमचे रन केले आहेत, त्या प्रोजेक्ट बद्दल तुम्ही सांगू शकता. करेक्ट? त्या प्रोजेक्ट मधून तुम्ही काय अचीव्ह केलं ते एका वाक्यात सांगायचंय. पूर्ण प्रोजेक्ट आपल्याला नाही सांगायचंय. जसं मी तुम्हाला आता सांगेन की 3 तासाच्या वर्कशॉपमध्ये 97% confidence was boosted. It was shared by the audience. The audience shared that their confidence was boosted by 97%. Now थोडं कनेक्ट व्हायला लागलं ना. माझा इंट्रोडक्शन वॉज गुड, माझे स्किल्स गुड, माझा पर्पज बेस्ट. आता कनेक्ट व्हायला लागलं. 97% इन्क्रीज इन कॉन्फिडन्स इन ओनली 3 hours वर्कशॉप. परफेक्ट. त्याच्यानंतर हा कॉन्फिडन्स 97% वाढला, 97% वाढला. म्हणजे मी कुठला प्रॉब्लेम ऍक्च्युअली तिथं मी आयडेंटिफाय केला आणि त्या प्रॉब्लेमवरती ट्रबल शूटिंग केलं. तर मी त्या 3.5 तासाच्या वर्कशॉपमध्ये माझ्या ऑडियन्सला ते कोण आहेत, त्यांची एक्झॅक्ट एनर्जी काय आहे, त्यांची एक्झॅक्ट पॉवर काय आहे हे दाखवून दिलं. त्यांना माहित नव्हतं का? होतं, पण ते विसरले होते. त्याची आठवण करून दिली.
प्रॉब्लेम काय होता, त्यांच्याकडं त्यांच्या माइंडमध्ये खूप सारे पॉवर आहे, खूप सारी एनर्जी आहे, त्यांच्या कडे खूप एनर्जी आहे, पण ते विसरले होते. ती एनर्जी मी बूस्ट करायचं काम केलं आणि त्याच्यामुळं 3.5 तासात 97% कॉन्फिडन्स वॉज बुस्टेड. तर मेन प्रॉब्लेम काय आपण सॉल्व्ह केला ते पण सांगितलं. लर्न द स्किल्स, स्पेशलाइज सर्टिफिकेशन्स दॅट ऍड अ कॉम्पिटिटिव्ह एज. मग आता हे जे काही आपण त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, ह्याच्यासाठी आपण कुठल्या कुठल्या प्रकारचा अभ्यास केला हे तिथं आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि लीडरशिप, मॅनेजिंग कॉलेज इव्हेंट्स ऑर टीम इफेक्टिव्हली. आता मी हा जो काही इव्हेंट होता, अशा प्रकारचे मल्टिपल इव्हेंट्स, ऑलमोस्ट 75% सेशन्स मी अरेंज केलेले आहेत, मी इफेक्टिव्हली मॅनेज केलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता हे आपले जे काही वर्कशॉप आहेत हे कंप्लीट झालेले आहेत. इथे लक्षात, आता हा इंट्रोडक्शन फुलफिल आणि कंप्लीटेड आहे. आता आपण कॉन्सेप्ट ऐकल्या, समजून घ्यायचा प्रयत्न केला, कदाचित समजल्या पण असतील, बरोबर. पण ह्या कॉन्सेप्टचा, समजलेल्या कॉन्सेप्टचा उपयोग कधी? प्रोफेशनल अटायर असायला हवा, माइंडसेट स्टुडंटचा नसून एका प्रोफेशनल माइंडसेट मध्ये आपल्याला एंटर करायचं आहे, आणि आपण कशा पद्धतीने स्वतःला इंट्रोड्यूस केलं पाहिजे हे सगळं आपण कॉन्सेप्ट शिकायचा प्रयत्न केला, समजून घ्यायचा प्रयत्न केला. बरं, एवढ्यावरती प्रोग्रेस होणार आहे का? नाही. जोपर्यंत आपली ही जर्नी इंटरॅक्टिव्ह होणार नाही, जोपर्यंत ही जर्नी 2 वे रोड होणार नाही, तोपर्यंत या जर्नीमध्ये सक्सेस हा शब्द दिसणार नाही, ग्रोथ हा शब्द दिसणार नाही. म्हणून आपण हे क्विक इम्प्लिमेंटेशन टास्क इंट्रोड्यूस करतोय. या क्षणाला व्हिडिओ पॉज करा आणि आरशासमोर उभा राहा, किंवा तुमच्या सोबत कोणी मित्र असेल तर त्याच्या समोर उभे राहा आणि घड्याळ लावून, स्टॉप वॉच लावून 30 सेकंदामध्ये स्वतःला इंट्रोड्यूस करा. सुरुवातीला 30 सेकंदात होणार नाही, कारण तयारी करावी लागेल डोक्यामध्ये. पहिल्यांदा मराठीमध्ये करून बघा, नंतर ना मग आपण इंग्लिशच्या स्टेपला जाऊ. पण इंग्लिशच्या स्टेपला जाणं हे मॅन्डेटरी आहे, कारण इंटरव्ह्यू हा इंग्रजीमध्येच असणार आहे. कारण आपण आपला बिझनेस जरी सुरू केला, आपण आपल्या क्लायंट सोबत जरी बोलायला गेलो, तरी सुद्धा आपल्याला कधी कधी इंग्लिशमध्येच बोलावं लागेल. कारण आज या 21व्या शतकामध्ये भारतामध्ये इंग्लिश बोललं म्हणजे तो मनुष्य एकदम हाय प्रोफाईल आहे, अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह तयार झालेलं आहे. मराठीमध्ये बोललं म्हणजे हा अडाणी माणूस आहे, अशा पद्धतीचा विचार केला जातो. त्याच्यामुळं इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला ठीक आहे, थोडं तुम्ही मराठी इकडं तिकडं केलं चालेल, पण एखाद्या क्लायंट सोबत बोलावं लागलं, जो महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल त्याच्यासोबत तुम्हाला इंग्लिशमध्येच बोलावं लागेल. कदाचित देशाबाहेरचा एखादा क्लायंट असेल तर त्याच्यासोबत सुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्येच बोलावं लागेल. त्याच्यामुळं सुरुवात करताना आता 30 सेकंदाचा एक इंट्रोडक्शन द्या, मराठीमध्ये द्या सुरुवातीला, आणि आज दिवसभरात प्रयत्न करा की तोच इंट्रोडक्शन तुम्हाला इंग्लिशमध्ये देता येईल का. 30 सेकंदात नाही होणार, कदाचित एखाद मिनिट लागेल, त्याच्यामध्ये 40-50 किंवा 60 सेकंद लागू शकतात, लागू देत. पण जे आपण स्ट्रक्चर ठरवलंय त्याप्रमाणेच हा इंट्रोडक्शन तुम्ही दिला पाहिजे. ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाव. डन. ठीक आहे, आता मी पुढच्या स्लाइडला जातोय, पण तुम्ही जोपर्यंत तुमचा 30 सेकंदाचा किंवा 60 सेकंदाचा इंट्रोडक्शन कंप्लीट होत नाही तोपर्यंत पुढच्या स्लाइडला जाऊ नका.
आता एक प्रोसिजर असते प्रत्येक गोष्टीची, बरोबर. आता मी जे तुम्हाला हा व्हिडिओ डिलिव्हर करतोय, मी जे प्रेझेंटेशन डिलिव्हर करतोय, तुम्हाला काय वाटतंय की मी याची एखादी स्क्रिप्ट लिहिली असेल का? ऍक्च्युली लिहिली पाहिजे. मोठे मोठे लोक तुम्ही बघाल तर एका पेपरवर त्यांची एक छोटीशी स्क्रिप्ट नसली तरी सुद्धा बुलेट पॉइंट्स लिहिलेले असतात, म्हणजेच ते स्वतःचं प्रेझेंटेशन देत असतात. आणि काही लोक तरी बकायदा एक स्क्रिप्ट घेऊन फिरतात. मग त्या स्क्रिप्ट पाठ करण्यात किंवा स्क्रिप्ट वाचून दाखवण्यात काय प्रकारे एक इम्प्रेशन आपलं पडतं ते आपण एक इथं बघूयात या स्लाइड मध्ये. द स्क्रिप्टेड इंट्रो. My name is Rahul. I am from Pune. I have done my BE in IT with 8.5 CGPA. My hobbies are playing cricket. Blah 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 blah. कसं वाटलं हे? प्रचंड प्रमाणात बोरिंग. कारण आज आपल्याला स्वतःचा इंट्रोडक्शन लिहा म्हटलं तर आपण तरी सुद्धा आपण असाच लिहिणार आहोत. आणि जर का चॅट जीपीटीला सांगितलं तर ते सुद्धा अशाच प्रकारचं काहीतरी लिहून देणार आहे आपल्याला. मग हे बोरिंग का वाटतंय? कारण हे पाठ केलेलं आहे, हे रट्टा मारलेलं आहे. हे कुठेतरी तुम्ही आधी लिहिलेलं आहे आणि मग ते तुम्ही वाचून वाचून पाठ करून सांगताय. पण तेच जेव्हा तुम्ही दुसरा नॉन स्क्रिप्टेड और व्हॅल्यू बेस्ड इंट्रोडक्शन बघताय, त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीचा फील येतो ते बघा. हाय, आय एम राहुल, an IT graduate passionate about cloud security. I recently developed a project that secured 100 plus user records. I'm looking to bring this detailed oriented approach to your team. कसं वाटलं हा इंट्रोडक्शन? इम्पॅक्टफुल, व्हॅल्यू ऍडिंग आहे, बरोबर. प्रोफेशनल दिसतोय. आय हॅव डन माय बीई, हे मराठीतून इंग्लिश मध्ये केलेलं ट्रान्सलेशन आहे. पण आय एम ॲन IT ग्रॅज्युएट. परफेक्ट. ह्याच्यामध्ये मी व्हॅल्यू पण ऍड केली की मी पॅशनेट कशाबद्दल आहे, माझा पर्पज काय आहे. तर क्लाउड सिक्युरिटीवर काम करणं हा माझा पर्पज आहे IT मध्ये ग्रॅज्युएशन करण्याचा. मी काय केलंय तर 100+ रेकॉर्ड्स माझ्या प्रोजेक्टमध्ये मी सिक्युअर केलेले आहेत. अशा प्रकारचा प्रोजेक्ट मी डेव्हलप केलेला आहे. आणि मी अशा पद्धतीचीच एक अपॉर्च्युनिटी शोधतोय जी ज्याच्यामुळं तुमच्या टीम मध्ये सुद्धा एक डिटेल ओरिएंटेड अप्रोच इंट्रोडक्शन होऊन जाईल. म्हणजे हा इंट्रोडक्शन कसा वाटतोय, अशा पद्धतीचा इंट्रोडक्शन तुम्हाला स्वतःचा द्यायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण हु, व्हॉट आणि व्हाय हे तिन्ही क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. मग हा 30 सेकंडचा एक स्क्रिप्ट तयार होते. हे कधी होते? जेव्हा आपण 1 मिनिटाचा, 2 मिनिटाचा किंवा 3 मिनिटाचा इंट्रोडक्शन देतो पहिल्यांदा. त्याच्यानंतर मग आपण त्याच्यातले एडिट्स करतो. जसं पिक्चर जो बनतो, एखादा मूवी बनतो जो आपल्याला 2.5 किंवा 3 तासाचा दिसतो, तर तो 2.5 किंवा 3 तासाचा नसतो, तो असतो 6-7 तासाचा. आणि मग त्याचा तो एडिट होऊन येतो. येतंय का लक्षात? परफेक्ट. ओके, लेट्स गो अहेड. सो टू समराइज डे 1, आपण आज बघितलं प्रोफेशनल आयडेंटिटीचं महत्व आणि the importance of maintaining the professional identity. Then we saw how to shift our mindset from student, that is comfort zone, to a professional, that is growth zone. And then we saw how to introduce ourselves as a professional with a structure of who, what and why. So before we conclude today, here is action plan for you for today. घरचा अभ्यास, homework. Okay? Self-record a 60 seconds video introduction of yourself. Analyze that video and note 3 things to improve.
फॉर एक्झाम्पल, माझा आय कॉन्टॅक्ट बरोबर त्या कॅमेऱ्यासोबत होतोय का? माझा आवाज असा माझा आवाज असा काही आहे का जो ऐकून समोरच्या माणसाला 1990 मधल्या दूरदर्शनवरच्या बातम्या बघितल्यासारखं वाटेल? असा काही आहे का माझा आवाज? किंवा माझ्या आवाजामध्ये एकदमच रागीटपणा दिसतोय का? माझा आवाज स्मूथ आहे की नाही? माझी बॉडी लँग्वेज कशा पद्धतीची आहे? मी हाताची घडी घालून चौथीचा मुलगा भाषण देतो तशा पद्धतीनं हाताची घडी घालून भाषण देतोय का? अशा पद्धतीनं आपण आपली बॉडी लँग्वेज सुद्धा अनालाइज करायची आहे. आणि तुमची जी लिंक्डइनची प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलवर तुम्ही तुमचा जो प्रोफाईल पिक्चर सध्या ठेवलेला आहे तो काढून एक छान प्रोफेशनल हेडशॉट तिथं अपडेट करा. आणि तिसरं, द व्हॅल्यू स्क्रिप्ट. तुम्ही तुमचे 2 क्वांटिफायबल विन्स, जो तुमचा प्रोजेक्ट तुम्ही केलेला आहे आता त्या प्रोजेक्ट मधून क्वांटिफायबल विन्स ज्या तुम्हाला तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगायचे आहेत, जसं त्या एक्झाम्पल मध्ये आपण सांगितलं की 100+ युजर रेकॉर्ड्स सिक्युअर केले, अशा पद्धतीचे क्वांटिफायबल विन्स तुमच्या प्रोजेक्ट मधले कुठले आहेत ह्याची तुम्ही एक स्क्रिप्ट तयार करून ठेवा. ठीक आहे. आता या व्हिडिओ नंतर तुम्हाला एक अटेंडन्स गुगल फॉर्म मिळेल, ज्याच्यामध्ये तुमची अटेंडन्स मार्क होईल आणि ज्याच्यामध्ये 4 किंवा 5 प्रश्न असतील जे तुमची अंडरस्टँडिंग लेवल चेक करतील आणि तुमची अटेंडन्स आजच्या दिवसासाठी मार्क करतील. धन्यवाद. Thanks for watching. This was the first day of IRP, the Professional Identity. Subscribe if you don't want to miss next videos.